दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। TCS प्रकरणातील फरार निदा खानला आश्रय देण्याचा आरोप असलेले MIMचे नगरसेवक मतीन पटेल SIT समोर हजर झालेत। त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे। TCS प्रकरणात पोलिसांना मोठं यश मिळालंय। या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी निदा खान हिला आश्रय दिल्याचा आणि लपवून ठेवल्याचा आरोप असलेले मतीन पटेल आज नाशिक पोलीस आयुक्तालयातील SIT कार्यालयात स्वतःहून हजर झालेत। मतीन पटेल हे संभाजीनगरमधील MIM पक्षाचे नगरसेवक आहेत। पोलीस जेव्हा फरार निदा खानचा शोध घेत होते तेव्हा मतीन पटेल यांनी तिला आश्रय देऊन कायद्यापासून लपवून ठेवल्याचा आरोप त्याच्यावर आहे। याच गंभीर आरोपाखाली SITनं त्याला चौकशीसाठी बोलावलं होतं। मिळालेल्या माहितीनुसार नाशिक SIT कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मतीन पटेल याची बंद दाराआड कसून चौकशी केली जाते। निदा खानला लपवण्यामागे मतीन पटेल याच्यासोबतच अजून कोण कोण सामील होतं आणि यामागचा मुख्य उद्देश काय होता याचा शोध पोलीस घेत आहेत। आता या तासनतास चालणाऱ्या मॅरेथॉन चौकशीनंतर पोलीस मतीन पटेल याला अधिकृतपणे अटक करतात की सोडून देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। या निर्णयामुळे नाशिक आणि संभाजीनगर अशा दोन्ही शहरांमध्ये राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। न्यूज ब्युरो, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक।